फराळी चिवडा घेतला. हो मस्त की इलेक्ट्रिक गाडी घेऊन जाताना दिसले, भारी वाटली मला यार ही गाडी. पूर्ण बारीक पेस्ट झाले छान. कसं तरी खाल्लं माहितीये मला, कसं तरी ढकललं. आपण पण शिकावू आहोत. भारी रे. गुड मॉर्निंग मंडळी. आज महाशिवरात्र आहे, रविवार. आणि आमचं आज एक रेसिपी बनवायचं ठरलं, जी आम्ही घरात ऍक्च्युली कधीच नाही बनवली ना. मम्मी बनवली आहे कधी? आपण जे आज रेसिपी दाखवणार आहे ती मम्मीने तेल लावलं. मम्मी तर मग आज आम्ही ती रेसिपी बनवायचं ठरवलं आणि ती रेसिपी आहे उपवासाची मिसळ. तर त्याच्यामध्ये बरंच काय काय आहे, म्हणजे आम्ही कधीच नाही बनवली खरंच. मी पण 2-3 रेसिपी चाळल्यात काय काय आणि वाचले जरा आर्टिकल्समध्ये पण की कशी काय बनवतात, काय करतात नक्की त्याच्यामध्ये मिसळमध्ये. मम्मीने बघा हे काहीतरी केलं, गँग्स ऑफ वसेपूर सारखं ते डोक्याला आणि झाडू मारण्याचं काम चाललंय घरामध्ये. हे काय अजून पण व्हिडिओवर आम्ही कोणाकोणाच्या मिसळ वगैरेच्या जे रेसिपी बघतो, 4-5 रेसिपी बघितल्या, त्यातलं आपल्याला जे पट्टे वगैरे ते आम्ही पकडलं की काय बनवायचं त्याच्यामध्ये. मग ती मिसळ जी आता आहे त्याच्यात बरेच काय काय कंपोनेंट्स आहेत. म्हणजे रस्सा बनवायचा एक वेगळा, मग फराळी चिवडा तो आणायला लागेल, दही आहे, दही घरातलं संपलंय मध्येच. मम्मीने ते स्पंज डोसे, ज्याला तुम्ही एवढा प्रेम भरून प्रतिसाद दिलाय, तर ते स्पंज डोसांसाठी मम्मीने त्या दिवशी दही पूर्ण संपवलं. ते मला पण दही राहिलं ना थोडं पण खायला. मग ते दही आणायला, फरसाण आणायला वगैरे हे सगळं आणायला जायला लागणार आहे खाली. तर आता थोडीशी तयारी करून घेतो आम्ही, मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतो. खूप लेट झालं हे बघा, एवढं लेट झालं, पण आता तयारी करून घेतो आणि आता आम्ही जातो खाली मस्तपैकी सगळं सामान आणायला. तर आमच्यासोबत चला. तर आम्ही पण इकडे काय घेतलं का आपण? फराळी चिवडा घेतला. हो, ते नेमकं आता ते आज जाताना शूट करायचंच राहिलं. फराळी चिवडा घेतलाय. आता दही घ्यायचं, आता परत रस्ता क्रॉस करून. गाडी राहू दे इकडेच, आपण चालत जायचं. हे समोरच डेअरी आहे, इकडे डेअरी आहे समोर. तर डेअरीसाठी जाऊया मस्तपैकी आणि तिकडे दही घेऊया विकत. चला काय करायला, नारळ पाणी करायला. बरं, हे बघ कसे झोपलेत मस्त आरामशीर. त्याला कळलं. हो, कोणाचा तरी फोन आला. अर्धा किलो म्हणजे मग तेच ना आपलं ह्याला मिसळ बनवायला त्याला वापरू आणि बाकीचं मग त्याचं लस्सी बनव. थोडंसं दही ठेव, विरजण लावायला कामाला येईल मग कधीतरी. थोडं मस्त की इलेक्ट्रिक गाडी घेऊन जाताना दिसले, भारी वाटली मला यार ही गाडी. सही आहे बघ गाडी. अंकल आहेत ते, अंकल आहेत अंकल. ते मस्त गाडी घेऊन जाताना दिसते, मला जाम आवडली ती इलेक्ट्रिक गाडीच. नाही एक काम करा, बाईक विकाडी मी पण हीच गाडी घेतो अशी मस्त. काय बोलतो त्यावर अशी पण तुला बसायला जागा होती, सिंगल सीटर होती गाडी ती. बाईक काढायला मस्तपैकी. आणि माझी बाईक सोन्यासारखी बाईक आहे. तिलाच बायको म्हणायचो मी आधी, आता बायको आली, ही बायको आली आता माझ्याकडे. आता ही बायको राहिली बाजूला. पण कुठेही जायला ही सोबत देते, माहिती आहे का तुला? सपोर्ट आहे की नाही. चला आता घरी जायला झाले. किती ऊन होतं त्याच्यामध्ये, पोडो बाबू. उन्हाळा असं प्रॉपर चालू झालं. मे महिन्यात काय होणार आहे तरी पण एवढा अजून ऊन नाहीये, विचार कर. जेव्हा प्रॉपर उन्हाळा चालू होईल तेव्हा. मे महिना चालू झाल्यावर कसं होणार आहे? नाही, आपला हाईट डिफरन्स बघ कसा आहे. मी पूर्ण दिसतो तर तुझं फक्त हनवटीपर्यंत चेहरा दिसतो. आलो आपण घराच्या, ते आता समोरच्या इकडे ना पूजा चालू आहे. तर आपण आलो इकडे घरी. माझ्या आयशीने घर खोललेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे चावी असून असंच मग. तर सगळं आपण मम्मीचा पेपर वाचणं चालू वाटतं. काय ग मम्मीची हेअरस्टाईल बघा. हेअरस्टाईल नाही, सकाळी मला टकली दाखवलीस ना. आता हे बघ, हे बघ, इकडे इकडे. आमची आई लहानपणी अशी केस धुतले ना. अच्छा, ही छोटी वेणी. पहिला बटवेणी म्हणतात. हाय हाय हाय. अशी आमची आई बटवेणी घालायची. मग त्याला खाली बांधली नाहीस का ती वेणी? नाही, अशीच सोडून दिली ती हा ओले केस बटवेणी. मग ते सुकण्यासाठी. बट मी काय बोलतोय, ती वेणी फक्त मग केस धुतल्यानंतरच लावतोय ते. अशी पण घालू शकतो, पण केस धुतल्यानंतर जास्त आहे, कारण ते सारखे यायला नको ओले केस म्हणून. हो, आता आपण लागू तयारीला. वाजलेत बघा किती, 15 मिनिटं. ऑब्व्हियसली पुढे 20 मिनिटं घड्या, त्यामुळे 12:15 त्यांचा मेकअप बिकअप सगळं झालं. आणि यांनी इथं काहीतरी सुरुवात केली आहे. शेंगदाणे निवडलेस? चाललेस टाकायला? नाही, ते बघ एक काळा आहे तो काय काळ तोंड आहे. अरे तो धुतला की होऊन जाईल. नाही, आपल्याला ते ह्याच्यात टाकायचं. चांगलं चांगलं पाहिजे मला. थोडेसे आपले मूडवर ते होते. बोलतो तुला ते निवडून घे, मी ऐकत नाही. एवढे पण नको. तू खाण्यात स्वतःच खात नाही शेंगदाणे. हो, ते दे बटाट्यांसोबत. मम्मीने बोललेलं देअर बी लाईट. प्रकाश आलेला आहे घरात.
आपण प्रकाश माझ्या मामाचं नाव आहे. मामा कधी येतोय घरात आपल्या काय म्हणते? बोलो. बोलव ना तेच. भिजले का साबुदाणे बस ना किती ते असे मोजून टाकते बटाटे आणि शेंगदाणे एकत्रच आपल्याला सगळं हे 1-2 केलं. तासात साबुदाणे पाहिजे असतील ना हा. तर जास्त पाण्यात भिजत घालायचे हा. आणि मग 1 तास भरानंतर सगळं पाणी काढून टाकायचं. अच्छा मला वाटलं त्यांना स्ट्रॉ द्यायची पाहिजे हा, मग ते फुलतात हे. पाणी पितील ते हे बघ असे फुलतात. फुलले काय हा. फुलले रे क्षण माझे फुलले रे साबुदाणे माझे आणि तर त्याच्यासोबत शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला वाटण करायला ते आणि नारळाचं वाटण करायचं नारळ आहे नारळ घेतो फोडून मी हा मस्त पैकी थांब जरा कारण मग ते मी फोडलं आणि जर का ते शूट कोण करणार मग त्यापेक्षा मी नारळ तर फोडून घेतो आणि बाकीची तयारी आपण करायला घेऊ चल पहिला कार्यक्रम छोट्या पातेला ठेवलं त्यांच्या पातेला पातेला भरलं होतं काठोकाठ त्यांना निघेल सगळं बाहेर उतू जाईल म्हणून मम्मीने पातेला बदलले आता अनुभव येईल, सवय होती. आणि हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला आता घेऊ भाजून चला पाणी नाहीये बघ. आई गो. गोटा निघाला. चांगलं असेल. बघू कट करून बघायला लागेल कापून आपल्याला बघ. हे कुठे सुरीने कापून. सर्दीने नाक नुसतं लाल लाल झालं. चांगलं आहे. चांगलंय. अरे तिकडचं आहे माहितीये का पाणी आपण जिरलं त्याच्यात पाणी. हा. कुठे गेलो होतो आपण मला नाही. मंदिरात गेलो होतो ना. हा. हे तुळजाभवानी मंदिर हा. हा, तेव्हाच तिकडे आहे. तिकडे तेव्हाच. तिकडच आहे हा. चांगला आहे तो म्हणजे वापरू शकतो वास काय खराब त्याच्यामध्ये नाही हा, त्याच्या आधीच मी एक नारळ ठेवून ठेवला होता ना. तुला वास तो- येतोय का पण हा सर्दी माझी तेवढी अशी गेली नाही की वास पूर्ण गायब होईल ते खोबरं संपलं की? हा वापरू शकतो आपण चला हा वापरून घेऊ नारळ चला आता आपण काय शेंगदाणे करायचं ह्याला त्याला तर खवता नाही येणार. खवता नाही येणार त्याला मी मिक्सर सोलून मधून घेतो. काढायला लागेल. त्याला सोलून घेतो आणि मग त्याचं डायरेक्ट कट करून त्याला हे करूया ओके डन. शेंगदाणे ठेवले भाजायला. एवढं सागर संगीत मला वाटतं उपवासाचं पहिल्यांदाच होतं ना आपल्याकडे फक्त मिसळ होती अरे. तीच तर सागर संगीत आहे नाही तर आपलं काय रात्री साबुदाणे घातले भिजत सकाळी ते केलं तुम्ही शेंगदाण्याचं कूट रेडी आहे बटाटे उकडले झालं मिसळ रेडी आपलं साबुदाण्याची खिचडी रेडी एकदम बारीक दिवस खिचडी नाही खाल्ली. तर मला खिचडी खायची मुलं खिचडी खायची हे बघू आता. आता रात्री करायची खिचडीच बाईंचा असं पण पूर्ण दिवसभरच उपवास आहे ना रात्री परत खिचडी करू शकतो का आता हो, तुला उपवासच भूक लागेल ना काहीतरी. हो बरोबर आहे. आता तिच्या ह्याच्याने आपला पण उपवास होतोच नाही तरी ते अख्खा लागणार आहे नारळ. म्हणजे छोटासाच आहे ना अर्धाच नारळ झाला आपण तो तिघ तेवढा. आहे ना. आता मी नारळ जो होता तो थोडा कापून घेतला पण खाऊन नाही घेतला आज कापून घेतलाय कारण की मग तो नारळ अख्खाच्या अख्खा तसाच गोटा निघाला पूर्ण आणि मग तो कापून घ्यावा लागला गोट्यासारखा असा निघाला ना तो नदीतले गोटे असतात नाही का ते गोल तसा मॅडमचं चाललं कॉफी इथे उपवासाला कॉफी चालते वगैरे चहा चालतो ऐकलं होतं कॉफी कधीपासून चालायला लागली चुप आहे. बरं झालं माझं सोडून. हे काय वासने झाले का कॉफी घेऊन? हे बटाटे आणि शेंगदाणे शिजले का? शिजले असतील ना आतापर्यंत बहुतेक नाही. झाले 10 मिनिटं झाली टोचून बघा थोडीशी. चालतंय मम्मी आज गोरी दिसते ना गपरे माझं काय केस पिकला नाही म्हणतो माझ्या पाठीमागे लागला नुसता. नाही गोरी दिसते खरंच इच्छा आहे की हा इकडून फोकस पडलाय. हा लाईट मग असं खिडकीतून फोकस नाही पण पडलाय. तुम्ही पण गेस करून सांगा मम्मीचं वय काय असेल अरे देवा. मी नाही सांगणार काहीच आता सध्या कळतं तुम्ही कळतं गेस करून सांगा काय वय असेल मम्मीचं कळतं व- नाही कळत मग एक केस पांढरा नाही पण त्या बाईचा अजून मध्ये अरे देवा. चालेल शेंगदाणे हा. आणि मॅडमची कॉफी होईल आता तर आपण जाऊ हो इथं नको पाकडू नाही आपलं बाथरूम मध्ये बोलतोय बेसिन मध्ये ते आता आपण जाऊ बटाटे शिजलेत का बघायला चला ते बटाटे आणि शेंगदाणे उकडून झालेत पूर्ण पाणी आटलंय बऱ्यापैकी कसं ग ते आता काढून घेऊ आपण छान ठीक आहे पकड लागेल तुला मी आपण नारळ एवढाच घेतला कारण मला असं वाटतं थोडं जास्त होईल कारण त्यात बटाटे पण कुस्करून एक बटाटा का टाकायचा आहे जास्त घट्ट नको व्हायला त्याचा रस्सा पण छान टेस्टी असतो असं म्हणतात हम्म. पूर्ण गाळून घेतलंय छान आणि इकडे आपल्या शेंगदाणे पण मम्मीने पूर्ण साफ केलं तर ते वाटायचे नारळासोबत तर आता बघू किती घ्यायचे त्याच्यातले तर सगळेच काय आपण घेणार नाही आपल्याला एक टाइमचंच करायचं आहे ना परत थोडंसं राहिलं तर थोडंसं खाईन मी एखाद वेळेस
बटाटे आपण घेऊ सोलून आणि शेंगदाणे आपल्याला नंतर घालायचे त्याच्यामध्ये रश्श्यामध्ये आपल्या. चला शेंगदाणे मम्मीने घातलेत थोडे आणि नारळ घ्यायचा आता. मिरच्या पण आपण काल आता काहीतरी बनवलं होतं मी त्यात मिरच्या 3 घातल्या होत्या जाम तिखट झालं होतं. घ्यायचंय ना वाटून. नाही सगळे नारळ घातलं त्याच्यामध्ये आणि इथे हे भांडं काढलं त्यात मिरच्या आहेत त्यातल्या मिरच्या जरा धुवून घ्यायला लागतील. मिरच्या बघत तिखट होत्या नाही असं नाही पण ह्यातलं ह्याला एकच बटाटा घालायचा आपल्याला रश्श्याला बाकीचे 2 त्यांची भाजी करूया. 3 बस होतील मला वाटतं कारण रस्सा पाण्यासारखं होईल ना पूर्ण. बरं मम्मीने त्यातच केलंय जुगाड. यात काय आलं लसूण पण असं वाटण बिटण बनवलं मिरच्या घातल्या की असं पटकन येतं ना. आता आलं घ्या थोडं लसूण घ्या 2 पाकळ्या 4 पाकळ्या असं पटकन डोक्यात येतं आपल्याला. जिरं मला वाटतं थोडंसं टाकूया वाटण्याला आणि थोडं ह्याच्यात पण घालूया. त्यात शोधत बसायला लागेल मग जाऊ दे ते कुठेतरी होतं माहित नाही सेपरेट कुठेतरी काढून ठेवलंय. हां जाऊ दे ह्याच्यातलंच घे. अच्छा नाही हे उपवासाला कदाचित नाही चालणार ते बघू आपण शोधू ह्याच्यात कुठेतरी काढलं वाटतं. मम्मीने जिरं घेतलं काढ बस ना म्हणजे मस्त पेस्ट करून घ्यायची याची. खोबरं ओलं खोबरं राहिलं होतं अजून काय काय घ्यायचं एवढंच. ते बारीक पूर्ण वाटून घ्यायचं पेस्ट करायचे जे वाटण. मागे असं क्लिपवाला लावायचं. पहिलं क्रश करून घेऊ ना. हां थोडंसं पल्स करून पल्स मोडवर थोडं आपलं असं पल्स करत पाणी घालून ते पूर्ण बारीक करून घ्यायचं आपल्याला. ते करून घेऊ पेस्ट. चला झाली असेल. मम्मीचा मिक्सर घेतला आम्ही भाड्याने आज. हा सांगते हाच वापरा त्याला काढून टाका तर ऐकत नाही. हा तुझा फक्त लाडूच आहे. कशाला तो सारखं पूर्ण पेस्ट झाली बघायची पूर्ण बारीक पेस्ट झाली छान झाली. आणि हे आपण आता रश्श्याची तयारी करायला सुरुवात करू. सुरुवात केली रश्श्याची फोडणी द्यायला. तिघांना 3 चमचे बस का. बस बस यायला असतं पण काय मला वाटतं कट बीट येत नाही का तो आपला लाल वेल काय कट येतो तो. मी लाल बुक्की टाकली फक्त म्हणजे कशाची फक्त मिरचीची. लोक मोस्टली नाही वापरत कारण त्यात गरम मसाला मिक्स असतो ना. फक्त लाल तिखट असेल तर मला वाटतं कदाचित ते चालू शकतं ना पण तरी नको. मला असं वाटतं की नको. त्या पांढरी मिसळ ती बघण्यात वेगळं वाटतं रे. लाल मिसळ मग परत सेमच दिसेल जरी उपवासाची असली तरी. आपण मिसळची पूर्ण एक सिरीजच करू. अरे खूप आहे. चिकन मिसळ मटण मिसळ आहे. हिरवी मिसळ आता तुझ्या ह्यांनी बहिणीने पण सांगितली ना एक हा काळ्या वाटाण्याची मिसळ कर म्हणून. तर ती एक करू. बरंच काय काय मिसळीला. मम्मीने एक कॉन्सेप्ट काढली की हिरवी मिसळ पण होऊ शकते हिरव्या मसाल्याची. ती पण आपण साबुदाण्याची खिचडी कधी उपवासाला नाही आपण एरवी पण करतो ना आवडते म्हणून. तू माहितीये का त्यासाठी तू एक कार्यक्रम केला होतास तुला आठवतंय का त्या माहेरी गेलेली तेव्हा साबुदाण्याची मिसळ त्यात हिरव्या मिरच्याच्या ऐवजी लाल तिखट आणि फोडणीला कांदा घातला होता मम्मीने. अरे साबुदाण्याची खिचडी सॉरी. हा ते म्हटलं कारण सोशल मीडियावर बघितलं होतं मी एका ग्रुपवर. शपथ. आणि ते कसं तरी खाल्लं माहितीये मला कसं तरी ढकललं होते कारण आपल्याला साबुदाणा शेंगदाणा बटाटा आणि मिरची याची एवढी सवय असते ना तर ते वेगळं काहीतरी पण सुगंध काय बापा जिऱ्याची तुपावर ना जिरा मस्त सुगंध आलाय. फक्त उपवासाची पण एक सिरीज आहे. उपवासाचे हो. पदार्थ काय काय मी बघत एक आपण प्लेलिस्ट पण अशा पण बनवतो. बाय द वे हो तुम्हाला प्लेलिस्ट बऱ्याच दिसतील चॅनलवरती. व्हेज रेसिपीज नॉनव्हेज रेसिपीज. नॉनव्हेजमध्ये चिकन रेसिपीज वेगळ्या मटन रेसिपीज वेगळ्या फिश रेसिपीज वेगळ्या एग रेसिपीज वेगळ्या. तर त्या प्लेलिस्ट पण तुम्ही प्लीज बघा. त्या प्रत्येकाच्या मध्ये मी व्हिडिओज टाकून ब्रेकफास्टची रेसिपीजचे पण एक केले सिरीज. आता सध्या थोडे कमी व्हिडिओ आहेत कारण आम्ही आज जस्ट चालू केले चॅनल. पण तुमचा सपोर्ट ना खूप भारी मिळतो आणि तसा तुमचा सपोर्ट चालू ठेवा. सबस्क्राईब पण करा चॅनलला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना आता लगेच काय नाही खालीच असतं तुमचा असा आडवा मोबाईल असेल उभा करायचा खाली चॅनलचं नाव असतं लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं. तुम्हाला पुढचे व्हिडिओ फटकन दिसतील लगेच बघ. आणि आपण आता याला मम्मीने हाताचा फ्लेवर घेतलाय थोडासा. हाताचा नाही भांड्याचा फ्लेवर. ते धुवून घ्यायला लागतं. हे थोडं चिकटायला लागले ना मम्मी कारण शेंगदाणा बहुतेक म्हणून त्याच्यामुळे मग थोडंसं आता त्याच्यात मग थांब मम्मी साबुदाणे मला वाटतं ना बहुतेक आधी पाणी घालायचं
मी जी रेसिपी बघितली त्याच्यामध्ये आधी त्यांनी पाणी घातलं होतं. हो का? हो आपण पण पहिल्यांदाच बनवतोय. हो. मी पहिल्यांदा फ्रायवाली मिसळ. हा करणार पण मला जेवढा जो सुगंध येतो ना त्या बाबतीमध्ये मला तरी ते जे काय होणार ते आवडेल असं वाटतं आपल्याला. अजूनपर्यंत आपण पण सगळ्यांचं बघतच होतो ना. हो नाही हे खरं ऑनेस्टली आम्ही आणि कधीच नाही प्रत्येक बनवलं. माणूस हा प्रत्येक दुसऱ्याचं बघूनच शिकत असतो. हो. असं आहे. कोणी काय आईच्या पोटातून नाही शिकून आलेला. अरे बापरे मम्मी डायरेक्ट कुठपर्यंत गेली. नाही म्हणजे सांगायची गोष्ट अशी झाली. पण मला जे काय होतं ते जाम बाब होताना दिसतंय. वास नाही आपल्याला जेवढं करायची हे तेवढं तेवढंच टाकायचं ना पाणी. हो, तेवढं टाकायचं पाणी जेवढी आपल्याला पातळ करायची आहे, जेवढा रस्सा आहे. आपण आता तिघंच आहे खाणार आहे प्लस आपण रिपीट नाही करणार आहे. तुम्हाला ना हा थोडासा असा पांढरट दिसत असेल हा थोडासा पिवळसर त्याला कलर आलाय हा म्हणजे जिऱ्यामुळे असेल. जिऱ्याचा रंग होता. हो. आणि तूप नाही तूप पण आपलं हे तूप आहे. पण आहे पिवळं आहे आपलं तूप. पिवळं आहे. आता हे त्याला कधी आपण टाकायचं? उकळ यायची वाट बघू थोडीशी. थोडं त्याचं गरम होते अजून त्यात आपण गार पाणी त्यात घातलं थोडंसं म्हटलं. मीठ मीठ टाकूया? घेतलं. ही आमची नेहमीची बरणी नाही ही वेगळी बरणी आहे बघा. काय काय रेसिपीजला मम्मी वापरते मी पण वापरतो कबाब बनवायचे असतील तेव्हा वगैरे. हे ना जास्त खारट असतं ना. हे ना काळं मीठ हा थोडं कमी कमीच टाकून टाकू. नंतर ऍडजस्ट करता येईल नंतर आपल्याला. टाकता येईल. ते दिसतंय पण वेगळं बघ हो. असं डार्किश कलरचं दिसतंय ते. गुलाबी कलर असतो. पण ते हिमालयन पिंक सॉल्ट ते हेच का रॉक सॉल्ट की बहुतेक. नाही. हा, हा. तर आता आपण हे मीठ घातलं याच्यामध्ये आणि घेऊया आपण याला त्याला उकळ आणून देऊया. आता साबुदाणे हो शिजायला थोडे लागतील त्यामुळे थोडे साबुदाणे याच्यामध्ये. बस बस आपण पण पहिल्यांदाच करतो त्यामुळे ते आता आपण केलं नीट वगैरे करत गेलो की करून कळेल. घेतलेले शेंगदाणे हे जाऊ दे सगळे हे मस्त क्रंची लागतात मध्ये मध्ये. ऍक्च्युली ते मला ते पाण्यासकट टाकले असते तरी चालले असते. नको पण बटाटा टाकायचे ना? बटाटा हाताने असं वरचेवर कुस करून कारण तो जरी तू बारीक जरी कुस करला नाही एकदम तरी तो ह्याच्यात होत जाईल हळूहळू. सो हा बटाटा आहे. अरे नवीन बटाटा पण. हा नवीन नव्हता. नवीन ते ना ज्यांची साल अशी पूर्ण निघत आलेली असते. हा पण ते बटाटा पण त्यात घातलाय. अरे वा वा वा. मला तरी जे काय झालं ते हा, आवडलं. वेगळी टेस्ट. मस्त वाटतंय कारण पहिल्यांदाच केलंय हे. म्हणून तर उपवासाचे पदार्थ काय काय असे जरा सात्विक बनवलेले आहे. आता आपण पण बघ बाहेर जाताना किती वेळा काय काय ठिकाणी खायला गेलो पण हे अशा कुठल्या ठिकाणी गेलो नाही की जिकडे आपल्याला उपवासाचं काय खायला मिळेल. मी एकदा गेलो होतो माझी फ्रेंड आहे विनीता तिच्याबरोबर गेलो होतो गोखले म्हणून उपहारगृह आहे आपल्या इकडे. तर त्यांच्याकडे मिसळ खाल्ली होती त्यांच्याकडे थालीपीठ मिळतं त्यांच्याकडे उपवासाचे हे सगळे बाकीचे पदार्थ पण मिळतात खिचडी त्यानंतर मिसळ वगैरे. पण ते कधी खाल्लं नाही कारण एका टाईपची अशी भीती असते डोक्यामध्ये चांगलं लागेल का कसं लागेल काय लागेल. दही कधी लास्ट घालायचं? दही थोड्या वेळाने घालून आता आली उकळ तशी पण घातलं तरी चालेल आता आपण. तर त्याला एकदा फेटून घेऊ दह्याला त्यामध्ये दही पण घालू त्याच्यामध्ये. फेटून घालायचं? हा थोडं त्याला चालेल. फेटून म्हणजे पूर्ण त्याचे लम्स गेले पाहिजे. झालं रस्सा बऱ्यापैकी मस्त. छान छान छान. त्याच्यानंतर हे सोडून अजून दुसरं काहीच नाही याच्यामध्ये एकदम बेसिक इन्ग्रेडियंट्स बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं आंबट पडेल. हा त्यासाठीच आहे बहुतेक ते मला वाटतं. ते साबुदाणा खिचडीवर पण बहुतेक काय केलं दही दही खातात खातात ना. असतं ना सोबत. बरोबर ठीक आहे पण आपण साबुदाणे खिचडी वर घेऊन नाही खाऊ शकत. वर खातात हो काय काय जण त्यात घालून मग ते मिक्स कधी करून. खाल्लं नाही कदाचित. मला दह्यातला साबुदाणा आवडतो. दह्यातला साबुदाणा म्हणजे तो करूया आपण एकदा. अच्छा ती पण रेसिपी आहे. पहिली पहिली मी स्नेहाला किती वेळा विचारली त्याच्या उपवास असताना करायचा का तर ते नाही बोलायचं. नाही बरं हे दही पण चांगलं फेटून झालं. लम्प्स गेलेत त्याच्यातले सगळे जे गाठी होत्या त्या. आता आपण हे दही पण यात घालूया. खरं तो फेस असा मस्त आलाय. फेस म्हणजे घट्टपणा त्याचा जे काय तो शेंगदाणा शेंगदाण्यामुळे. दही जास्त नाही ना. नाही बरोबर त्याला पाहिजेच. मी पण पहिल्यांदाच करते. पण बघ ना आता तू पण जर का खाशील तर तुला पण याच्यामध्ये समजा काय छोटं मोठं पुढे मागे ऍडजस्टमेंट वाटली तर तू पुढच्या वेळेला आपण ते करू शकतो ऍडजस्टमेंट. आपण आपल्या पद्धतीने वेगळं पण अजून काय त्यात हो वाटलं तर बाबा हे असलं तर चाललं असतं किंवा तुम्ही पण सांगा तुम्ही व्हिडिओ बघाल ना तेव्हा तुम्ही पण सांगा की आम्ही काय 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 कुठल्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकत होतो का किंवा असं नाही आमच्याकडे असं बनतं किंवा काय असेल तर तुम्ही पण एकदा आम्हाला सजेस्ट करा त्याच्यामध्ये की असं पण बनवून बघा एकदा चांगलं लागेल. म्हणून पुढच्या वेळी नक्की त्याचा पण प्रयत्न करू आणि सांगू तुम्हाला. आता याच्यामध्ये काय काय लोक कोथिंबीर घालतात कढीपत्ता पण घालतात. अच्छा. काही काही ठिकाणी चालतं. आता आपण नाही आपल्याकडे जिरं आणि ते पण आता स्नेहा म्हणते तिच्या माहेरी खरं तर नाही जिरं चालत. जिरं पण नाही चालत. नाही चालत म्हणते. अच्छा फक्त मिरची आणि मीठ. हो
आता याला उकळ आली, उकळ आल्यानंतर एकदा चाकून बघू आपण, मीठ ऍडजस्ट करू आणि मग रस्सा रेडी. मग पुढची तयारी करू आपण. हे नाही झाकून बघायचं. अरे काय, बरोबर असेल. अच्छा हे नाही चाकत? मला नव्हतं माहिती आहे. म्हणजे उपवासाचं चाकत नाहीत का? अच्छा अंदाजे टाकायचं, बरोबर असेल. ओके ओके. आणि तसं पण मला वाटतं तो फराळी चिवडा आपण जो आणला त्याच्यामध्ये थोडंसं असणारच आहे. नमकीन आणि थोडंसं गोडसर असतो. थोडंसं मीठ त्यात असणार. वाटलंच तर खाताना अरे हो, ग्रेव्हीच आहे ती. ह्याच्यात एक थोडीशी छोटीशी साखर टाकायची असते. हा ऍडजस्ट करायला फ्लेवर. टाकायची का? हा, थोडीशी साखर टाक. खोबऱ्यामुळे पण ना पदार्थ जरा पण एकदम थोडीशी हा, जास्त नको. कारण मी कुठल्या तरी एका रेसिपीत बघितली त्याने बरीच टाकली साखर. जास्त नको. बरीच टाकली. थोडीशी साखर टाकू आपण, म्हणजे तो गोडसरपणाने बॅलन्स होईल. तिघांना 1.5 चमचा, हो म्हणजे अर्धा चमचा साखर. असं चेंज केलं जाईल. होय. गरम होते का माझ्या कंटाळली. आपण आता साखर टाकली ना, आता रस्सा रेडी झाला आपला. झालं ना हो. एवढंच. आपण आता दुसरी तयारी करूया भाजीची. मिसळ हा प्रकार बरा आहे ना. एक रस्सा बनवायला आपली दुसरी आपण खातो ती मिसळ पण. हो मिसळ पाव एकच रस्सा बनवला की झाला. मटकीचा कोणाला पाव बाहेरनं, फारसण बाहेरनं. आपल्याला फक्त घरात रस्सा करायचा आहे. याचं पण तेच झालंय. पण 100% ती पण रेसिपी जुगाडूच असेल ना, कधी ना कधीतरी. राहिलेला रस्सा, मग उरलेला फरसाण आणि रेसिपीचा जन्म हा असाच झालेला आहे. मग उरलं सुरलं किंवा हे करून बघूया, ते करून बघूया, ह्याच्याबरोबर हे खाल्लं तर छान लागतं. मग असंच होतं कधी. आता परवा आपल्याकडे मटकीची भाजी, रसा भाजी आपण बनवली होती. मला लहर आली, मी थोडासा फरसाण घेतला, त्याच्यावर छान लागलं मस्त. मग तेवढंच. फक्त नुसती मिसळ पण खूप चांगली लागते ते पावासोबत खाण्यापेक्षा. नुसतीच मिसळ, ते तर मला तर खूपच आवडतं. हो हो, चालेल चालेल. तुला आता पप्पा गावी जाताना मिसळ मध्येच घेऊन जा. काय म्हणे? तुला आता पप्पा गावी घेऊन जाताना परत मिसळ हाऊस हे मध्येच 2 वेळा गेलो गावी आपण आणि त्यांच्याकडे मिसळ खाल्ली. आता आपण त्याच्या बाजूला ते आहे ना जे मिसळमध्ये डुबवायची. नाही, पण त्यांची मिसळ ऑनेस्टली चांगली आहे. खूप मस्त मिसळ आहे ती. जिथे जाईल तिथे पप्पा फक्त मिसळच आता काहीतरी नवीन प्लॅन. त्याच्या बाजूला एक दुसरं एक आहे तिथे पप्पा जय भवानी मटण चांगलं भाकरी. आहे माझं. माझी चांगली खिडकी उडवत. नाही बघा बघा. नाही नाही नाही, ते नेतात. पण तिकडे त्यांचं असं असतं की बाहेर चिकन मटण खाणं वगैरे नाही पटत बाहेरचं. ते ठीक आहे, एक असते भीती, एक असणं, ते पण बरोबर आहे. पण आपण जय भवानीमध्ये 100% ट्राय करू, कारण मला ते जायचंय तिकडे. मला ते 100% ट्राय करायचं. तू बोल पप्पांना, पप्पा तुझा ऐकतात. गाडी आहे आपलं, इकडे थांबायचं, इकडे थांबलोच आहे गाडी घेऊन. आपल्याला फक्त नंतर ह्या बाजूला जायचं आपल्याला फक्त, बस एवढंच. ते मटण आपण ट्राय करूया, चला. हा ना, ते आता जिरं घेतलंय स्नेहाने घालून. माझी जामच सर्दी वाढली. आपण नंतर जाऊया. वाफ घे. मला वाफ घेऊया. तू वाफ घे. अच्छा, मी कालच परवा रात्रीच बोलली होती. हा ना, मागच्या वेळेला असंच झालंय, सर्दी होत. जायचंय ऑफिसला. भाऊबीजला ऑफिसला तेच कुठलं मग फेब्रुवारीत कुठली भाऊबीज आणली? मी काय बोलली? ऑफिसला बापरे, बहिणी मी झाली एका काळात. नाही, तू पटकन त्या ऑफिसला असं काहीतरी वेगळ्या याच्यात बोललीस ना, मला भाऊबीज ऐकायला. झालं? नाही झालं, तडतडलं. यात पण मिठाला आपल्याला काळा मिठच घालायचं. मिठ तडतडत आहे छान. कढीपत्ता, त्या वाटण बिटण, काय आलं लसूण पेस्ट टाकू ना. या बाजूने जरासं मस्त घेतलं. तर बटाटे छान मस्त बटाटे घातलेले. बाबू काय करतो? बारीक केलं. परतून स्नेहा मॅडम बनवतात. हे खारट असतं जास्त. कमी झालेलं चालेल, मीठ मग वाढता येतो. म्हणजे तेच ते पण आहे. ते जास्त झालेलं नको. काय आलं? बटाटा उडाला, पण उडतो. हातावर उडाला बाबू. होतं होतं, आशीर्वाद मिळाला. खडे खडे मोडले, टाकता नाही पावडर टाक म्हणजे. आणि हे मीठ खारट असतं. जरा कमी घालायचं. चालेल. आणि मंदिरात जाऊन आलात ना? हो, जाऊन आलो. आनंदनगरच्याच गेलेलो. हो, आपण पत्रिका नाही का ठेवली होती, माझी लग्नाची ठेवली होती. थोडा उशिरा गेल्यामुळे तेवढे काय गर्दी. गेल्या वर्षी आपण या मंदिरात गेलो होतो ना, हावरेच्या मंदिरात गेलो असतो. तुम्ही गेला? गर्दी कमी. तर ते टेलर आहेत ना, त्यांच्याकडून या देवळात का, तर ते मंदिर मोठं आहे ना. हा, एवढं बस. मोठं मंदिर. हा हा. काय म्हणते? तिथे म्हणे खूप गर्दी असते, खूप लाईन आहे, म्हणून आम्ही इकडे आलो. म्हणजे ते अरे बापरे, जवळचं मंदिर टाकून सोडून इकडे आले का? ते इकडे गर्दी नाही म्हणून. नाही, पण आजच्या दिवसात तुम्ही कुठलं पण ते आपलं महाकाल, उज्जैन, सगळीकडे गर्दी असते जेवढं आहे तेवढं. आम्ही त्या कामासाठी तिकडे गेलेलो. कुठे कासरवडवलेला. तिथे पण बाबा बायका पांढऱ्या साडी बिडी नेसून मस्त. हो, सगळ्या मस्त नटून थटून आपल्या. मग काय एक सोहळा असतो ना. हो,
मस्तपैकी आता हे भाजी आपली झाली ऑलमोस्ट रेडी. मला जोरात चटका बसला. चांगली गोष्ट, आशीर्वाद मिळाला तुला. आता आपण याच्यावर झाकण मारू आणि खायला घेऊ थोड्या वेळाने. एक भूक लागली, मला सर्दीने हैराण केलं. गोळी घेऊन येऊ का ग आपण पहिला खाली जाऊ? चल गोळी घेऊन या. थोडासा शेंबूड पण करा. म्हणून मी लांब उभं राहून करतो सगळं. मी आज काहीच नाही बनवलं, हे हातानेच घोटलंय पूर्ण. हे बघा तर पूर्ण स्मूथ झालं ते. अरे ते चमच्याने केलंयस काय ते? हाताने केलंय ना, पण ते त्यात काही हे लावलंय मी, मिक्सरला लावलं. काही जण मिक्सरला लावून घेतात लस्सीचं. अरे हे केले थोडंसं आपण आपलं लस्सीमध्ये 1-2 पेढे पण टाकले ना की मस्त टेस्ट छान होतं. होय. आता ह्याचा बघू काय किती कलर सोडते कधी. ती केशर अगोदर मग ते दुधात भिजत घालते. सोडेल ते. हे बराच वेळ ठेवलं ते सोडेल त्याचे कलर. त्याला काय फक्त पाण्याचा अंश मिळाला की झालं. कलर सोडायला सुरुवात करते का? पिवळं व्हायला सुरुवात झाली. हळदीचं केशर होतं अजून नाही, पाणी नाही वाढवणार त्याच्यात. वाढत. साखर तू वेगळं दे. पिठी साखर नव्हती ना, म्हणून मी ही घातली साडी साखर. विरघळते साखर. पाणी वाढवलं तर अजून लवकर हे होईल. होय. कारण आता त्याचे लम्स पूर्ण गेले. घट्टामध्ये साखर कारण उशिरा विरघळते. पूर्ण स्मूथ झालं दही फेटल्यामुळे. आपण याच्यात थोडं थोडं पाणी वाढवू. आपण लस्सी थंड करणार ना? ठेवू ना, आपल्याला आता लगेच कुठे खायचं. लस्सी नंतर लस्सी लस्सी काय खायचं? लस्सी नंतर डोंगर दिसायला लागलं. हिरवं सगळं गेलं. ते गवत उन्हाळा आला ना, गवत सुकलं. आपल्या आधी झाडांना आणि यांना कळतं उन्हाळा आलाय ते. त्यांनी बघ सगळं ते चालू पण केलं. अयो डाळिंब का रे? गेलो गोळ्या आणायला खाली. मम्मी मगाशी बोलली की थोडेसे डाळिंब पण आपण ठेवूया, म्हणजे ते वरती मिसळीला वर टाकले ना की असं छान कलर पण येईल, असं रेडिश. मस्त वाटतं बघ. एकच आणलं डाळिंब, मी जास्त नाही आणलंय. एक कितीला दिला? 35ला होता वाटतं. हे 100 रुपये. 100 रुपये नाही, किती 240 रुपये किलो बोलला. 100 रुपये 35 रुपयाला एक डाळिंब आलाय फक्त. बघ एवढी महागाई झाली. आपण घेऊ खायला. चला 2 वाजायला आले. तुझं बाऊल पण घे. हेच टाकायचं ना पहिलं. आपण पण शिकाऊ आहोत. बस टाका अजून थोडं. टाक टाक टाक. एक प्रकारची रस्सा आहे ना. हां, आणि तेवढंच आहे खायला ह्याच्यासोबत. हो, काही खरं नाही बघ. बस लागलं तर नंतर घेता येईल. आता ह्याच्यावरती फराळी चिवडा, फराळी चिवडा विथ बदाम आणि मनुका. ती मी तुम्हालाच देणार आहे खायला. काढले का निवडून? असं मस्त एक बदाम इथं ठेव. ह्याच्यात घेऊ. काय मनुका आवडत नाही. आवडत नाही, जमत नाही, ॲलर्जी. नट्स किस चांगला बारीक आहे ना. हो. एक दुसरा एक छोटे पाऊस मिळतात ना, त्याच्यातलं किस जरा दुसरा एक मोठावाला होता. तुम्ही घेत होतो तर स्नेहा बोलली की नको तो वाला म्हणून. माझं चार्जिंग संपलं. ह्याच्यात आपण दाणे घालू. चला आणि खायला बसतो. पहिल्यांदाच आयुष्यात खातो ऍक्च्युली ना. पूर्ण नाही मिक्स करते कारण काय काय थोडंसं क्रंची. बघू नंतर आपल्याकडे आहे पर्सन एक्स्ट्रा. भारी रे. आईनी पण चालू केलंय. मस्त वेगळीच चव. डाळिंब दाणे पण मस्त लागतात. मी अजून घेतो. आई शपथ सही झालंय. हे थांब तुला हे घे. है ना. खिचडी छान झाला. मस्त बघ ना, म्हणजे ह्याला किती चांगलं अल्टरनेटिव्ह आपल्या खिचडी. थोडीशी तामझाम जास्त आहे, खिचडी पटपट बनते. ह्याच्यात तामझाम जरा जास्त आहे, पण काय चव आहे वेगळीच एकदम अशी अल्टिमेट. म्हणजे नवरात्री ज्याचे 9 दिवसाचे उपवास ते वेगवेगळं करून खाऊ शकतो. हां, खिचडी कधी तुझं फक्त बटाट्याचं ते हे
कधी फळांचं फ्रूट सॅलड वगैरे काहीतरी, आणि मस्त झालं. म्हणजे असं काय वेगळं असं काय लागत नाही. तरी आपण याच्यामध्ये जिरं घेतलंच नाही. तुझ्या माहेरी नाही चालत ना जिरं, इकडे जिरं चालतं उपवासाला. तर मग बापरे, मला काय बोलायलाच सुचत नाही, इतकं मस्त झालं आहे ते. नाही, कारण एक्सपेक्टेड नव्हतं, पहिल्यांदाच बनवलेलं आपण, पहिल्यांदाच खातोय. त्यामुळे बिलकुल असं अपेक्षा नव्हती की कशी चव लागेल काय लागेल. थोडं माहिती होतं शेंगदाणा आणि खोबऱ्यामुळे कशी चव असेल, आपल्याला थोडा चवीचा अंदाज असतो. मम्मी सुटली, मम्मी काय बोलतच नाही बघ, तिने डायरेक्ट संपवायलाच घेतलंय तिने. चालेल, कारण जाम भूक लागले. वाजलेत बघा किती, 2 वाजायला आलेत. आणि आमचं आता खाणं सुरू झालं, आता आम्ही खाऊ आणि मस्त काहीतरी मूवी बघायला घेऊ. चला, खाऊन झालंय, मम्मी संपवते. मम्मीच्या याच्यावर प्राईस पण दिसते त्याची. आणि हो जब्बराट, म्हणजे आम्ही खरं सांगतो पहिल्यांदा बनवलं आयुष्यामध्ये फराळी मिसळ ना, आयुष्यात पहिल्यांदा बनवली आणि खूप भारी झाली. तुम्ही पण, आपण सांगितलं आता काय त्याच्यात बेसिक, मला वाटतं एवढं काय अति नाही ना त्याच्यामध्ये. खोबरं आणि फक्त ते शेंगदाणे भाजून घ्यायचे. काय काय जणांकडे भाजलेले शेंगदाणे असतात ऑलरेडी, त्याची ती पेस्ट करून घ्यायची आपल्याला, जिरा आणि मिरची टाकून. सो तेवढं बनवायचं. फक्त फराळी चिवडा बाहेर मिळतो, बटाटे उकडून त्याचं ते भाजी नाही केली, फक्त आपलं ते कुस करून खाली टाकलं, त्यावर मिसळ घेतली आणि वरनं चिवडा घालून फक्त डाळिंब आणि टाकलं तरी बेस्ट आहे. आणि ते छान भारी लागते. म्हणजे खूप आवडलं सगळ्यांना घरामध्ये, सगळ्यांनी पहिल्यांदा खाल्लं. स्नेहाने पण एवढे उपवास करते, पण स्नेहाने पण मला वाटतं पहिल्यांदाच खाल्लास ना तू, आणि मम्मीने पण पहिल्यांदाच खाल्लं. आपण तर कधीच नाही खाल्लंय आणि खूप भारी झालं. तुम्ही 100% बनवून बघा, तुम्हाला आवडेल. आणि मग एवढंच आता काय अजून, मी तर मला वाटतं थोडासा राहिलं, मी तो चिवडा खाईन अजून. आपणच पहिल्यांदा केलंय. मग व्हिडिओला तुम्ही पण आता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओवरती, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काय करा? सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करा. आणि तुमच्या पण ओळखीच्या फॅमिली फ्रेंड्स कोणाला असतील त्यांना पण तिकट लागलं आठवण काढते कोणतरी, अजून तिकट पाहिजे होतं थोडं. करू पुढच्या वेळेला. ते मिरचीमुळे होतं असं, पुढच्या वेळेला आपण ठरवून अजून जरा तिकट करू. आता करा चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या पण फ्रेंड फॅमिलीला सबस्क्राईब करायला लावा. आम्ही आता घेणार लस्सी मस्तपैकी प्यायला. अरे हा लस्सी पाहणं कोणीतरी आता ती लस्सी. हो, सबस्क्राईबचं बोलायला झालं आणि लस्सीच करायची राहिली आपली, तर लस्सी आणूया आपण आता. केशरने पण ना कलर सोडला रे याच्यात. मला चालेल का सर्दीला ताई? औषध कमी घे, तुला नाही येईल. कमी बी मी नाही जमायचं. हे आता सगळे ग्लासात ओतून घेतो आम्ही. अशा प्रकारे आपली 3 ग्लास झालेले आहेत भरून झाले. शेवटचा थेंब पूर्ण घ्यायचा मला. तुला काय, तुला नाव कुठे ग्लासांवरती कोणाची? ज्यात जास्त आहे ते माझं आहे. बाय बाय बोलू सगळे. काय करू? बाय बाय बोलू. बाय बाय. बर, मग तेवढंच राहिलं होतं की मम्मी? त्याने स्वतःला जास्त घेतलं. दे बाबा, दे इकडे. नको नको नको. आता झोप तू. खरंच ते औषध घे आणि झोप. सर्दीच्या गोळ्या खाऊन आता सरळ गोड पण कमी केलं. चला मग बाय बाय, टाटा. आता झोप आली डोळ्यावर. पुढच्या व्हिडिओत भेटू. नाही खरंच ते एवढंच एक बोलभर खाल्लं ते, पण नेहमीच्या मिसळपेक्षा खूप कमी पोट भरलं, पण भयंकर पोट भरलं आपलं. बटाटा, साबुदाणा, शेंगदाणे, मध्ये लस्सी खाऊन अजूनच पोट भरेल. खाऊन बोलते कारण ती घट्ट आहे. आता पुढच्या व्हिडिओत भेटूया. तेवढेच. चला, बाय बाय.